नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखान्यातील पार्टिकल बोर्डसाठी काढलेल्या 18,08,95,923 रुपये व त्यावरील व्याजासह 45 कोटी रकमेसाठी कारखाना लिलावात काढण्यासाठी एनसीडीसी कडून कारखाना कार्यस्थळावर नोटीस लावण्यात आली. त्यामुळे अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून चालवायस घेतलेली सभासदांची येथील दौलत पुन्हा अडचणीत आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दौलत सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षापूर्वी कर्जाच्या खाईत अडकला होता. 2019ला केडीसीसी बँकेकडून अथर्व इंटरट्रेड लिमिटेड कंपनीनं तो कराराने चालवायला घेतला. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करत अथर्व कंपनीचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी तो सुरू ठेवलाय. पण बुधवारी एनसीडीसीनं त्याच्या लिलावासाठी कारखाना कार्यस्थळावर नोटीस लावली आहे. त्यामध्ये कारखाना आधुनिकीकरण व पार्टिकल बोर्डसाठी एनसीडीसी कडून 18,09,95,923 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. 10% व्याजदरानं ती रक्कम 45 कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून 9 ऑक्टोबर 2025 रोजी हा कारखाना लिलाव करण्यासाठी तारीख ही निश्चित करण्यात आली आहे. वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने लिलाव केला जाणार आहे. कारखान्याची इमारत व जागेसह 86 कोटी रुपये तर यंत्रसामग्रीचे 5 कोटी 10 लाख रुपये व्हॅल्युएशन केलंय. बोली लावणार यांनी या रकमेच्या 10% अनामत रक्कम भरायची आहे. मधल्या काळात थकीत कर्जामुळे कारखाना 5 वर्ष बंद होता. त्यानंतर तो अथर्व कंपनीनं चालवायला घेतला. मात्र अनेक चढउतारानंतर सुरू झालेली सभासदांची दौलत पुन्हा आर्थिक अरिष्टात अडकली आहे. त्यामुळे यावर अथर्व प्रशासन व दौलत संचालक मंडळ कशी मात करणार यावर शेतकऱ्यांच्या दौलतचं भवितव्य अवलंबून राहणार आहे.